शिवसेना शिंदे गटाकडून राज्यात शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर आणि पैशाचे आमिष दाखविले जात असल्याचा आरोप यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी केला। ते वणी येथे सत्कार सोहळ्यादरम्यान बोलत होते। राज्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली, पक्ष संघटना मोठी केली, परंतु शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत आहे, पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलाय। वणी येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते। वणी मतदारसंघात महिलांनी आमदार संजय देरकर यांना साथ दिली, अशीच एकजूट ठेवण्याचे आवाहन खासदार देशमुख यांनी केले आहे। आपल्याला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली तरी निश्चितपणे या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपल्या या भागातील जनतेला आपण या ठिकाणी न्याय मिळवून घेणार आहोत, यात काही मात्र शंका नाही। आज आपण सर्वजण पाहतात या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला, पैशाचे आमिष दाखवून राहिलेल्या, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। परंतु खास करून आमच्या वणीमधल्या महिला भगिनीचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे की मी कोणत्याही कार्यक्रमासाठी या ठिकाणी आल्यानंतर मोठा उत्साह आमच्या महिला भगिनीमध्ये या ठिकाणी या भागामध्ये राहतो। सातत्यानं आताच आम्हाला उपरेताई आणि आम्ही त्यावेळेस संजय भाऊ देरकरची तिकीट घेत असताना त्यावेळेस आम्ही होतो, त्यांनी सुद्धा तिकीट मागितली। मी सांगितलं की ताई आता संजय भाऊ देरकरला आपण या ठिकाणी तिकीट फायनल झालेली आहे। त्यांनी सांगितलं काही हरकत नाही भाऊ, आपण या ठिकाणी आपला आमदार या वणी विधानसभा क्षेत्रात आपण नक्की निवडून आणू। ही जर एकोप्याची भावना आपल्या सर्वांची असली आणि संजय भाऊ देरकरचा स्वभाव अतिशय चांगला आहे, शांत स्वभावाचा आहे,